नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर रवींद्र, डायरेक्टर उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटर. बऱ्याच दिवसापासून विद्यार्थ्यांचे फोन येत होते की सर, BMS, BHMS, BUMS साठीचं कॅपराऊंड 2चं ऑप्शन फॉर्म फिलिंग केव्हापासून सुरू होणार आहे. तर कालच संध्याकाळी CET सेलवर नोटिफिकेशन्स जाहीर झालेला आहे. नोटीस नंबर 12 मध्ये आपल्याला कॅपराऊंड 2 व कॅपराऊंड 3 साठीचं शेड्यूल डिस्प्ले झालेलं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये आयुषच्या कोर्सेसाठीच म्हणजेच BMS, BHMS, BUMS साठी किंवा मेडिकलच्या ग्रुप बी साठी ॲडमिशन घ्यायचं असेल, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी कॅपराऊंड 2 व कॅपराऊंड 3चं शेड्यूल आलेलं आहे. या शेड्यूलबद्दलचाच हा व्हिडिओ आपण आता बनवत आहोत, की ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॅपराऊंड 2 व कॅपराऊंड 3चं पूर्ण शेड्यूल हे डिस्प्ले झालेलं आहे. तर सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांना BMS, BHMS, BUMS पहिला राऊंड दिलेला आहे, काही काही विद्यार्थ्यांनी रिटेन्शन फॉर्म भरून दिलेला असेल, पण मॅक्झिमम विद्यार्थ्यांना आपण फक्त रिपोर्टिंग करायला सांगितलं होतं व रिटेन्शन फॉर्म फिलअप करून देऊ नका, अपग्रेडेशनसाठी जा म्हणजेच कॅपराऊंड 2 साठी जा म्हणून सांगितलं आहे. तर त्यासाठी त्या सर्व विद्यार्थ्यांसाठीचं हे शेड्यूल आहे. तर सर्वप्रथम आपल्याला या शेड्यूल्समध्ये जे दिलेलं आहे की हे टेंटेटिव्ह शेड्यूल्स आहे, एखाद्या वेळेस चेंज पण होऊ शकते, पण बहुतेक चेंज होणार नाही. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो ॲक्टिव्हिटी दिलेला आहे म्हणजेच कॅपराऊंड 2 आणि कॅपराऊंड 3 साठी आपल्याला काय काय ॲक्टिव्हिटी करायची आहे व त्याच्या टेंटेटिव्ह डेट्स काय असणार आहे याच्याबद्दलचा हा शेड्यूल आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांनी कॅपराऊंड 1 मध्ये ॲडमिशन घेतलं असेल व त्या ॲडमिशनला त्यांना रिझाईन करायचं असेल, तर अशा विद्यार्थ्यांना 27 तारखेपर्यंत हे रिझाईन द्यावं लागेल. आणि जर त्यांनी रिझाईन दिलं तर ते विदाऊट फॉरफिट ऑफ रजिस्ट्रेशन फीज ते कॅपराऊंड 2 साठी इलिजिबल राहणार आहे. पण माझा हा सल्ला तुम्हाला आहे की कोणत्याच विद्यार्थ्याला रिझाईन वगैरे द्यायची गरज नाही आहे. जर तुम्ही फ्री एक्झिट घेतलं असेल तर काही प्रश्नच नाही, पण तुम्ही जर ॲडमिशन घेऊन तुम्ही अपग्रेडेशन जरी गेला असाल तरी तुम्ही कॅपराऊंड 2 साठी इलिजिबलच आहे. तर आता हा कॅपराऊंड 2 साठीची जी सीट मॅट्रिक्स आहे, सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, मी आधी पण तुम्हाला सांगितलं आहे की ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कॉलेज वाईज व कॅटेगरी वाईज किती किती सीट्स अवेलेबल आहे. कॅपराऊंड 2 साठी म्हणजे कॅपराऊंड 1 मध्ये किती विद्यार्थ्यांनी सीट बुक केलेली आहे, किती विद्यार्थ्यांनी अपग्रेडेशनसाठी दिलेली आहे, त्याच्यानुसार प्रत्येक इन्स्टिट्यूट वाईज किती सीट्स व त्याच्यामध्ये पण कॅटेगरी वाईज किती सीट्स आपल्याला कॅपराऊंड 2 साठी अवेलेबल आहे हे आपल्याला 29 तारखेला समजणार आहे. व 30 तारखेपासून आपल्याला चॉईस फिलिंग करायची आहे. आता चॉईस फिलिंग म्हणजेच काय, की जसं तुम्ही कॅपराऊंड 1 साठी चॉईस फिलिंग केल्या होत्या, म्हणजेच काय, तर तुम्हाला तुमच्या मार्क्सनुसार तुमच्या कॅटेगरीनुसार कुठे कुठे तुमचा नंबर लागू शकतो व कुठले कुठले कॉलेजेस तुम्ही टाकायला पाहिजे, असं जे आपण चॉईस फिलिंग कॅपराऊंड 1 साठी केलं होतं. व कॅपराऊंड 1 मध्ये चॉईस फिलिंग करत असताना मी तुम्हाला आवर्जून सांगितलं होतं की प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रत्येक कॉलेजेस टाका, कारण एक वेळा काय कॉलेज तुमच्या हातात आलं की त्यानंतर मग आपण कॅपराऊंड 2 मध्ये आपल्या मार्कानुसार कॅटेगरीनुसार कोणते कोणते कॉलेज आपल्याला लागू शकतात व त्यातले कोणते कॉलेज आपण घ्यायला पाहिजे तेवढेच कॉलेज मग आपण कॅपराऊंड 2 मध्ये टाकू. तर त्यामुळेच आता कॅपराऊंड 2 मध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या हातात कॉलेज असेल अशा विद्यार्थ्यांनी विचार करून सगळ्या गोष्टीचा आपल्या जवळचं कॉलेज कोणतं आहे, त्यातले चांगले चांगले कॉलेजेस कोणते आहे, फीज कन्सर्न जर तुमचं असेल तर फीज कन्सर्नमध्ये कमी फीजमध्ये कोणते कॉलेजेस आपल्याला होतात, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला 30 तारखेपासून ते 2 तारखेपर्यंत ही चॉईस फिलिंग करायची आहे. या चॉईस फिलिंगसाठी तुम्हाला उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या ऑफिसला येऊन तुम्हाला ही पूर्ण चॉईस फिलिंग आम्ही आपल्या उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून करून देणार आहोत. त्यासाठी तुम्हाला कुठल्या प्रकारची अडचण असेल तर तुम्ही आम्हाला कॉल पण करू शकता किंवा प्रत्यक्षात ऑफिसला येऊन जर तुम्ही फॉर्म फिलअप केला तर खूपच बरं होईल. त्याच्यानंतर मग आपण ही जी चॉईस फिलिंग करत आहोत ही कॅपराऊंड 2 साठी करत आहोत. तर कॅपराऊंड 2 ची चॉईस फिलिंग केल्यानंतर डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट ही आपल्याला 4 तारखेला दिसणार आहे. म्हणजेच काय, की 4 तारखेला आपल्याला रिझल्ट माहीत होणार आहे की आपला नंबर कुठे कुठे लागलेला आहे. आणि एक वेळा काय 4 तारखेला रिझल्ट लागला की त्याच्यानंतर तुम्हाला 5 तारखेपासून तर 9 तारखेपर्यंत म्हणजे 5, 6, 7, 8, 9 अशा 5 दिवसामध्ये ज्या कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागला असेल त्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. पहिला राऊंड हा फ्री एक्झिट होता, त्यामुळे तुम्ही नसताल गेला तरी काही अडचण नव्हती. परंतु कॅप राऊंड 2 मध्ये कंपल्सरी प्रत्येक विद्यार्थ्याला कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. हे तुम्ही भलेही रिटेन्शन नका करू, अपग्रेडेशनसाठी जा,
परंतु कॅपराऊंड 2 मध्ये कंपल्सरी आपल्याला रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. त्यामुळे कॅपराऊंड 2 मध्ये तुम्हाला कुठलं जरी कॉलेज लागलं तरी त्या कॉलेजला जाऊन तुम्हाला जॉईनिंग द्यायची आहे. आता जॉईनिंग म्हणजे काय हे मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे व सेपरेट व्हिडिओ पण त्यासाठी बनवलेला आहे. आता जॉईनिंग म्हणजे काय, तर तुम्हाला जे काही कॉलेज लागलेलं आहे तिथे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन्स व तुमचा डीडी किंवा जी काही फीस तुम्हाला आकारण्यात आलेली आहे ही त्या कॉलेजच्या वेबसाईटवर आपल्याला समजते. त्या कॉलेजच्या वेबसाईटला जाऊन आपण डॉक्युमेंटची लिस्ट व डीडी आपल्याला काढून घ्यावा लागतो व तो त्या कॉलेजला जाऊन डीडी सबमिट करावा लागतो. तुमच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागते. तर यासाठी तुम्हाला प्रत्यक्षात इन्स्टिट्यूटला जाणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी रिटेन्शन केलं त्यासाठी तेच कॉलेज फिक्स राहते व ज्या विद्यार्थ्यांनी अपग्रेडेशनसाठी टाकलं अशा विद्यार्थ्यांना थर्ड राऊंडला जाता येणार आहे आणि थर्ड राऊंडमध्ये फ्रेश चॉईस फिलिंग त्यांना करता येणार आहे. तर या जॉईनिंगचा सेपरेट व्हिडिओ जो आपण टाकलाय तो तुम्ही बघून घेऊ शकता किंवा जॉईनिंगला जाताना तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही केव्हा पण कॉल करून आमच्याकडनं त्या गोष्टी क्लिअर करून घेऊ शकता. ओके. आणि त्याचप्रमाणे मग जसं आपण कॅपराऊंड 1ला रिझिग्नेशनचं डेट दिलेली होती तशीच कॅपराऊंड 2 साठी फक्त इथं कॅपराऊंड 2 मध्ये जर तुम्हाला रिझाईन करायचं असेल तर तुम्ही जी काही फीस भरलेली आहे ती फोरफिट होते. तर ती 13 तारखेपासून 13 तारखेला तुम्हाला सप्टेंबर महिन्याच्या 13 तारखेपर्यंत तुम्हाला हे जी तुम्हाला सीट मिळालेली आहे ती जर तुम्हाला रिझाईन करायची असेल तर तुम्ही ती रिझाईन करू शकता. मात्र सेकंड राऊंडमध्ये जर तुम्ही रिझाईन केलं तर तुम्ही थर्ड राऊंडसाठी इलिजिबल राहत नाही. त्यासाठी तुम्हाला सेपरेट रजिस्ट्रेशन करावं लागेल व परत एक पासून तुमचं नवीन मेरिट नंबर मिळेल तुम्हाला व त्याच्यात तुम्हाला नवीन मेरिट नंबर प्रमाणे मग चॉईस फिलिंग करावं लागेल. तर हा कॅपराऊंड 2चा टेंटेटिव्ह शेड्यूल आहे की जो 27 तारखेपासून सुरू होणार आहे. आपल्याला जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे 30 तारीख ज्या विद्यार्थ्यांनी कॅपराऊंड 1 साठी चॉईस फिलिंग केलं असेल या विद्यार्थ्यांना कॅपराऊंड 2 साठी सेपरेट प्रत्येकच विद्यार्थ्याला कॅपराऊंड 2 साठी सेपरेट चॉईस फिलिंग करायचं आहे. जर तुम्ही चॉईस फिलिंग करू शकला नाही तर तुम्हाला कॉलेज अलॉट होणार नाही. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी सेपरेट चॉईस फिलिंग हे कॅपराऊंड 2 साठी करायचं आहे, ज्याचा रिझल्ट आपल्याला 4 तारखेला समजणार आहे व 5 तारखेपासून 9 तारखेपर्यंत कॉलेजला रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. आता जसा हा कॅपराऊंड 2 झाला तसाच कॅपराऊंड 3 असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी कॅपराऊंड 1च्या आधी रजिस्ट्रेशन केलं होतं अशा विद्यार्थ्यांनी व ज्या विद्यार्थ्यांनी कॅपराऊंड 2 मध्ये अपग्रेडेशनसाठी गेले आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना कॅपराऊंड 2 मध्ये कॉलेजेस अलाउड झालेले नाहीये अशा विद्यार्थ्यांसाठी. परंतु असे विद्यार्थी की ज्यांनी अद्यावत रजिस्ट्रेशनच केलं नाहीये किंवा कॅपराऊंड 2 मध्ये एखादं कॉलेज लागलं व त्या कॉलेजला ऍडमिशनलाच गेले नाहीत किंवा कॅपराऊंड 2 मध्ये कॉलेज लागलं त्या कॉलेजला ऍडमिशन घेऊन त्यांनी रिझाईन केलेलं आहे किंवा कॅपराऊंड 1 मध्ये ऍडमिशन घेऊन त्यांनी रिझाईन केलेलं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी कॅपराऊंड 3 मध्ये सेपरेट रजिस्ट्रेशन प्रोसेस करणं गरजेचं आहे. जर तुम्ही कॅपराऊंडच्या बाहेर गेला असाल व कॅपराऊंड 3 मध्ये पण रजिस्ट्रेशन तुम्ही केला नाहीत तर तुम्ही यावर्षी BMS BHMS BUMS साठी ऍडमिशन घेऊ शकणार नाही. व कॅपराऊंड 3 साठी हे जे काही रजिस्ट्रेशन असेल हे ओनली फॉर आयुष कोर्सेससाठी असेल. या कोर्सेसला रजिस्ट्रेशन केल्यामुळे तुम्ही MBBS ला किंवा BDS ला ऍडमिशन घेऊ शकणार नाहीये. ओनली आयुष म्हणजे ग्रुप बी व ग्रुप सी साठीचं हे तुमचं रजिस्ट्रेशन असणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना फ्रेश रजिस्ट्रेशन करायचं आहे असे विद्यार्थी 15 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत सेपरेट याचं रजिस्ट्रेशन प्रोसेस करू शकतात. त्याचप्रमाणे 15 तारखेपासून 18 तारखेपर्यंत त्यांना फीस पेमेंट करायचं आहे. 19 तारखेला त्या विद्यार्थ्यांची लिस्ट पब्लिश होणार आहे. त्याच्यानंतर 19 तारखेलाच तुम्हाला त्याची प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट म्हणजे जसं आपण मागच्या वेळेस आपल्याला रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर एक मेरिट लिस्ट आली होती व तुम्हाला तुमचा महाराष्ट्राचा एक SML मिळाला होता. त्याचप्रमाणे आता जे काही विद्यार्थी ऑलरेडी रजिस्टर आहेत किंवा जे नवीनही रजिस्टर झालेले आहे या सगळ्यांचे कॉमन मेरिट लिस्ट लागेल. त्या मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला तुमचा नंबर मिळू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला 19 तारखेला सीट मॅट्रिक्स म्हणजेच काय की कॅपराऊंड 3 साठी BMS BHMS BUMS साठी कुठल्या कुठल्या सीट्स कोणत्या कोणत्या कॉलेजला अवेलेबल आहे याची एक सीट मॅट्रिक्स मिळेल. व त्याच्यानंतर आपल्याला 20 तारखेपासून म्हणजे 20 ऑक्टोबर पासून तुम्हाला नव्याने कॅपराऊंड 3 साठी चॉईस फिलिंग करायची आहे 20 21 22 पर्यंत. व ही चॉईस फिलिंग केल्याच्या नंतर
23 तारखेला याचा रिझल्ट डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट लागणार आहे. व 24, 25, 26, 27, 28 या 4-5 दिवसामध्ये तुम्हाला फिजिकल जॉईनिंग ही कॅप राऊंड 3 साठी करणार आहे. लक्षात ठेवा, कॅप राऊंड 3 हा शेवटचा राऊंड आहे. प्रत्येकाला या कॅप राऊंड 3 मध्ये जी काही सीट मिळाली असेल त्याच्यात तुम्हाला ऍडमिशन घेणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी याच्यामध्ये ऍडमिशन घेणार नाही असे विद्यार्थी या कॅप प्रोसेसमधनं बाहेर पडतील व त्यानंतर त्यांना या कॅप प्रोसेसमध्ये एंट्री करता येणार नाही. आणि याची जी प्रिस्क्राईब लास्ट डेट फॉर रिझाईन द सीट विदाउट पेनॉल्टी, म्हणजेच काय की आपल्याला जर आपण मेडिकलमध्ये कुठल्या कोर्सला ऍडमिशन घेतली व पूर्ण प्रोसेस कंप्लीट झाल्याच्या नंतर जर आपण त्याला विड्रॉल केलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या पेनॉल्टीज आपल्याला असतात. जसे MBBS BDS साठी 10 लाख रुपये आहे, आयुषच्या कोर्सेससाठी 3 लाख रुपये आहेत. अरे वेगवेगळे त्यासाठीचे रूल्स आहेत. जर त्यांना ऍडमिशनच यावर्षी घ्यायची नसेल तर अशा विद्यार्थ्यांनी 28 तारखेच्या आधी यासाठी रिझाईन करून ठेवणं गरजेचं आहे. त्याशिवाय जर तुम्ही ते रिझाईन न करता 28 तारखेच्या आधी रिझाईन न करता जर सीट सोडली तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या पेनॉल्टीज ह्या पडू शकतात. त्या पेनॉल्टीसाठीचा सेपरेट व्हिडिओ पण आपण बनवणार आहोत. तर असा हा टेंटेटिव्ह शेड्यूल कॅप राऊंड 2 व 3चा आयुष कोर्सेससाठीचा असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत कॉलेज मिळालं असेल त्यांनी अपग्रेडेशनसाठी कॅप राऊंड 2 आणि 3 साठी जायला पाहिजे. ज्यांना अजून कॉलेज मिळालंच नाही त्यांनी तर 2 आणि 3 मध्ये जायलाच पाहिजे. आणि ज्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशनच केलं नसेल किंवा कुठल्या कारणामुळे या सगळ्या प्रोसेसमधनं ते बाहेर पडले असतील तर अशा विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड 3 मध्ये आवर्जून रजिस्ट्रेशन करा, की जेणेकरून मग आपल्याला एक चांगल्यातलं चांगलं कॉलेज आपल्याला अलॉट करून दिला जाईल. या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स असतील व त्यांच्या आता लक्षात आलं असेल की बाबा महाराष्ट्रामध्ये आपला नंबर लागू शकत नाही, अशा विद्यार्थ्यांनी कर्नाटका व MP मध्ये किंवा UP मध्ये किंवा त्यांना ज्या स्टेट सुटेबल असेल अशा स्टेटचं पण रजिस्ट्रेशन करून ठेवणं गरजेचं आहे. कारण जर असे रजिस्ट्रेशन तुम्ही केलं तरच तुम्हाला यावर्षी BMS ला ऍडमिशन मिळू शकते व त्या रजिस्ट्रेशन प्रोसेसमधनं तुम्हाला चांगल्यातलं चांगलं कॉलेज मिळवून देण्यासाठी उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटर बांधील आहे. व तुम्हाला यावर्षी कुठे ना कुठे चांगली सीट्स मिळून आम्ही तुम्हाला देऊ. पण त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम चर्चा करणं गरजेचं आहे की सर आमचे एवढे मार्क्स आहेत, या मार्कांवर आमच्यासाठी कुठले कुठले ऑप्शन अवेलेबल आहेत. ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांना 350 प्लस 400 प्लस मार्क्स असतील अशा विद्यार्थ्यांना तर डेफिनेटलीच महाराष्ट्रामध्येच नंबर लागून जाईल. अद्यावत पण ज्यांना नंबर लागला नसेल तर आता सेकंड राऊंड पासून MBBS चे विद्यार्थी बाहेर पडतील किंवा ज्या विद्यार्थ्यांना रिपीट करायचं आहे असे विद्यार्थी बाहेर पडतील. सुदैवाने जर MBBS च्या सीट्स वाढल्यात त्याचप्रमाणे BMS चे पण काही नवीन कॉलेज येण्याची शक्यता आहे. ते जर कॉलेज आले तर थोडासा कट ऑफ हा खाली पण येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात एक चांगलं इन्स्टिट्यूट देणं, ते मग महाराष्ट्रातलं असो किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे कॉलेजेस जे चांगले इन्स्टिट्यूट आहेत त्याचा असो, हे उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरचं प्रथम कर्तव्य आहे. व आपण सगळ्याच विद्यार्थ्याच्या हातात एक चांगला कोर्स मिळवून देण्यासाठी उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. तर ज्या पण विद्यार्थ्यांना कमी मार्क्स किंवा अद्यावत कॉलेज लागलं नसेल व त्यांच्या काही क्युरीज असतील तर त्यांनी पॅरेंटला घेऊन प्रत्यक्षात ऑफिसला व्हिजिट करा. त्यामुळे आपल्याला डिटेल्समध्ये चर्चा करून फ्युचरमध्ये किंवा फर्दर प्रोसेसमध्ये आपल्याला काय करणं गरजेचं आहे यासाठी आपण डिस्कशन करू व चांगल्यातला चांगला मार्ग काढून तुमच्यासाठी एक चांगला कोर्स व चांगलं कॉलेज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. थँक्यू व्हेरी मच.